सगळ्यांना आपल्याला बोलता येईल ना. तर आता जास्त वेळ मी घालवणार नाहीये, कारण की मला तुम्हाला बऱ्याच हा चैतन्य माईक बंद करा. ठीक आहे. आपल्या घरी राहून तुम्ही अभ्यास करताय तर हे होणार आहे, थोडाफार आवाज इकडे तिकडे होईल, पण शक्यतो हे लक्षपूर्वक बघा की आपला माईक ऑन आहे का. असेल तर लगेच बंद करा, बोलून झाले तर पुन्हा बंद करा. चला आता आपल्या विषयाकडे जाऊया आपण. आय एम गोइंग टू शेअर द पीपीटी इमिडिएटली, म्हणजे मी आता अजिबात वेळ नाही घालवणार त्याच्यामध्ये. आपला जो टॉपिक आहे तो इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये विचार करायला बराच स्कोप आहे. आज भरपूर वेगवेगळे मुद्दे आहेत. तर द हिडन मॅजिक इन अवर विलेज, या गावामध्ये जे काही लपलेलं एक जादुई सामान असतं किंवा काही अशा गोष्टी असतात ज्या आपल्या आजूबाजूला असतात, आपल्या घरात असतात, आपल्या गावात असतात, आपण राहतो त्या शहरामध्ये, आपल्या शाळेमध्ये किंवा एखाद्या चिखलामध्ये किंवा तलावामध्ये, तुम्ही कुठेही जा, तुमच्या आजूबाजूला खूप साऱ्या गोष्टी घडत असतात. आपल्याला काही गोष्टी दिसतात, काही गोष्टी दिसत नाही. ज्या गोष्टी दिसत नाहीत तरी होतात त्यांना आपण जादू म्हणतो, हो की नाही. एक मिनिट. आवाज येत नाहीये. हा माहिती मला, मी माईक बंद केला होता, कॅमेरा पण बंद केला होता, मला हे जरा व्यवस्थित सेट करायचं. तर आता आपण जे बघतोय, मी तुम्हाला जे म्हणलं की मॅजिक म्हणजे काय, जादू. एखादी गोष्ट आपल्याला कळत नाही की कशामुळे झाली, पण झालेली दिसते. जसं आपण परवा जे बघितलं होतं की एखादं फळ, कच्चं फळ, लिंबू म्हणा, केळी म्हणा, कैरी म्हणा, ह्या सगळ्या हिरव्या रंगाच्या छोट्या आकाराच्या अशा छोट्या छोट्या फळांना आपण आधी झाडावर बघतो. मग त्या हळूहळू मोठ्या होतात आणि त्याचा रंग पण बदलतो. एकदम छोट्या बाळाला तुम्ही बघितलं आणि विचारलं तर त्याला हे जादूई वाटेल. आता सगळ्यांना, आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये आंबे आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती की आंबे गरमी वाढली की जास्त त्यांचा एक पर्टिक्युलर वेळ असतो, तो झाल्यानंतर आपोआप जास्त पिकतात, गोड होतात. त्याच्या आधी त्याच्या कैऱ्या असतात. म्हणजे हे होतं, हे आता आपल्याला माहिती आहे. पण जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्याला जेव्हा या गोष्टी दिसत होत्या की अरे असं कसं होऊ शकतं, हातामध्ये साबण घेतलं आणि त्याला असं केलं की अरे हातामध्ये त्याची गुळगुळ गुळगुळ मोमो लागते आणि त्याचे फुगे बनतायत, त्याची अशी मोमो मोमो हाताला अशी स्लिदरी अशी एक शीट तयार झाली आहे. हे किती मजेशीर होतं. तुम्ही बघितलंय का? तुमच्या घरातली छोटी मुलं पण हे करत असतील. हातामध्ये उगा साबण घेतात, त्याचा असा 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 हात धुतात पाण्यामध्ये जाऊन आणि बघतात हाताला काय झालं. म्हणजे काहीच करायचं नसतं त्यांना, पण त्यांना बघायचं असतं की नक्की होतंय काय. बरोबर. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट जी मुलांना खूप तुम्ही बघितली असेल तर मातीमध्ये बारीक बारीक किडे चालत असतात, मुंग्या असतात, अगदी बारीक बारीक छोटे छोटे वेगवेगळे किडे असतात. त्यांना मारून बघतात, दाबून बघतात. हे काय आहे हे सगळं माहिती नसतं आपल्याला. नंतर कळतं अरे इथं मुंगी आहे, लाल मुंगी, काळी मुंगी, त्याचे नंतर आपल्याला फरक कळतात. काळी मुंगी कधीच चावत नाही, हे अनुभवातनं कळतं, कोणतरी सांगतं तेव्हा कळतं. पण तोपर्यंत हे सगळं मॅजिकल वाटतं, हे सगळं जादुई वाटतं, हे सगळं काय चाललंय. तसंच जसं मी तुम्हाला म्हटलं, फळांचा रंग बदलणं ही जादुई प्रक्रिया आहे. रंग बदलला आपोआप. कशामुळे बदलला? लहान मुलांना हे जादुई वाटू शकतं, आपल्याला माहिती की ही केमिस्ट्री आहे. पण अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला होतात, त्याच्यामध्ये फिजिक्स पण आहे आणि त्याच्यामध्ये केमिस्ट्री पण आहे. आता इथे जे चित्र आहे त्याच्यामध्ये तेच आपलं पहिलं फेवरेट चित्र, एक चूल, त्याच्यामध्ये लाकडं, त्याला पेटवलंय, वरती एक भांड आहे, त्या भांड्यामध्ये काहीतरी ठेवलंय आणि ते शिजतंय. त्याच्या वाफा वाफा दिसतात. आजूबाजूला मातीची भांडी भिंडी, इकडे काहीतरी भाज्या लटकवल्यात, मातीचं घर, मातीची चूल असते की नाही, आणि मातीची अशी काय म्हणतात त्याला, स्वयंपाकघर. असं असं अशा घरातला हा एक भाग. तर याच्यामध्ये काय होतंय, खाली एक रासायनिक अभिक्रिया दिलेली आहे. CH4 + 2O2 विल गिव्ह यू CO2 + 2H2O. ह्याचा अर्थ काय? CH4 म्हणजे काय माहितीये का कोणाला? कोणाला माहिती असेल तर हात वर करा. नाही, हात वर करू, माईक ऑन करा, सांगा. मिथेन. परफेक्ट. कोणी नाव सांगितलं? नाव, तुमचं नाव सांगा मला. मिथेन ज्याने सांगितलं त्याने आपलं नाव सांगा. ओंकार. शाबाश. आता माईक बंद करा. बरोबर आहे. मिथेन हा स्वतःचा एक वायू आहे. ऑक्सिजन हा दुसरा वायू आहे. ऑक्सिजन हा वायू
ज्वलनाकरता मदत करतो. आणि जेव्हा मिथेन आणि ऑक्सिजन या दोघांना एकत्र आणून काहीतरी रासायनिक अभिक्रिया होते, का होते तिथे? ज्वलन होते, म्हणजे उष्णता देतोय आपण त्याच्यामध्ये. मग काय होईल? या मिथेनच्या, बघा, या मिथेनमध्ये एक कार्बन आहे आणि 4 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन, म्हणजे एकूण 4 ऑक्सिजन झाले. 2 गुणिले 2 4, 4 1 1 1 असे 4 ऑक्सिजनचे अणू, एक कार्बन, 4 हायड्रोजन. या सगळ्यांची अभिक्रिया झाली तर आपल्याला काय मिळतं? हे जे हायड्रोजन 4 आहेत त्याचे होतात हायड्रोजन 4 असे, आणि इकडचे 2 ऑक्सिजन ह्याला चिटकतात तिकडे, आणि मग काय बनतं? कार्बन डायऑक्साईड. म्हणजे कार्बनला हा ऑक्सिजन चिटकतो आणि 2 H2 आणि O, म्हणजेच काय? पाणी. मिथेन हा गॅस जेव्हा जळतो तेव्हा तो कार्बन डायऑक्साईड आणि पाणी हे बनवतो. मग ह्याला आपण काय म्हणतो? रासायनिक अभिक्रिया. आणि हा काही भौतिक बदल पण आहे. हवेमध्ये जो काही गॅस आहे तो त्याच्या रूपाला बदलून एक नवा वेगळाच वायू बनलाय. मिथेनचा बनलाय कार्बन डायऑक्साईड. म्हणजेच काय झालं? अशा अनेक अभिक्रिया आपल्या आजूबाजूला घडत असतात. त्याचं आणखी एक उदाहरण आहे, ते आहे फोटोसिंथेसिस. तुम्हाला जे मी ह्याच्या आधी एकदा पण नाही सांगितलंय, पण ती सगळ्यात मजेशीर आणि महत्वाची अशी रासायनिक अभिक्रिया. त्याच्यामध्ये काय होतं? हवेमधला कार्बन डायऑक्साईड वनस्पती त्यांच्या पानामध्ये अडकवतात, मुळांमधनं पाणी घेतात, आणि सूर्याच्या प्रकाशामध्ये त्या क्लोरोफिलमध्ये, क्लोरोफिल आपल्या घरात कसं किचन असतं तसं पान हे झाडांचं किचन असतं. हरित द्रव्य, त्याला इंग्लिशमध्ये क्लोरोफिल म्हणतात. तर त्या क्लोरोफिल मध्ये या दोघांची रासायनिक बांधणी होते आणि मग जो काही रेणू बनतो तो असतो C6H12O6, म्हणजेच काय? ग्लुकोज. म्हणजे पानांच्या मध्ये जे काही शर्करा, जे काही फूड असतं, स्टोर्ड फूड, ते फूड कुठून आलं? हा कार्बन आणि त्या, बरोबर, ते वरचं कार्बन डायऑक्साईड आणि खालचं पाणी एकत्र येऊन जे बनलं ती पण रासायनिक अभिक्रिया आहे, आणि त्या आजूबाजूला होत आहे. म्हणजेच काय? अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्याच घराच्या आजूबाजूला, आपल्या घराच्या मध्ये, आपल्या भोवताली घडत आहेत. त्याच्यामध्ये फिजिक्स आहे, त्याच्यामध्ये केमिस्ट्री आहे, त्याच्यामध्ये बायोलॉजी पण आहे, एकत्र चाललंय. आता बघा, पहिलं चित्र आणि दुसरं चित्र निरीक्षण करा. आता मी कोणाचं तरी नाव घेणार आहे, त्याने मला सांगायचं की चित्रात काय दिसतं. नाव आहे चैतन्य, मग आहे हनुमंत, मग आहे दर्शन. ठीक आहे? आपला आपला नंबर बघा. चैतन्य, सांगा, पहिल्या चित्रात तुम्हाला काय दिसतंय? एक लोखंडाची हातोडी दिसत आहे, ती लोखंडाला गरम करून त्याला ठोकत आहे. व दुसऱ्या चित्रात एक चिखलात पडलेला विळा दिसत आहे. परफेक्ट, शाबाश, व्हेरी गुड. बोलून झालं, माईक बंद. हे असं काम मला आवडतं. विचारलं, जे विचारलं त्याचं बरोबर उत्तर सांगितलं, आणि मग नंतर माईक बंद. परफेक्ट. नाही, थांबा, तुम्हाला पुढचं विचारेन मी आता. आता पहिल्या चित्रामध्ये फरक काय ते सांगा. चल ना, सांगा. हनुमंत, बरोबर. बघा चित्र बघा आणि मला सांगा. हातोडा दिसतो, लोखंडाचं चित्र ते चित्र दिसत नाहीये. चित्र दिसत नाहीये. हा, तू काय सांगितलं मला काहीच कळलं नाही. हनुमंत, आपण काय सांगितलं मला काहीच कळलं नाही. हा सांगा ना, मी तुम्हाला तेच विचारलं. या दोन्ही चित्रामध्ये काय फरक आहे तो सांगा आता. फरक, पहिल्या चित्रामध्ये ते आहे ना गरम लोखंड, लोखंडावर पहिल्या चित्रामध्ये लोखंड ते गरम केलेले, आणि दुसऱ्या चित्रामध्ये लोखंड चिखलामध्ये ठेवलेले विळा. बरोबर, बरोबर, ओके. आता माईक बंद करा. आणि तिसरं नाव मी काय सांगितलं होतं? थांबा, लेट मी चेक. तिसरं आन्सर काय येतं वेगळं? दर्शन. दर्शन सांगितलं होतं का? हा, सांगा तुम्ही.
आता या दोघांनी जे सांगितलंय ते सोडून काय उरलंय ते सांगायचं. आता दोन्ही चित्रामध्ये काय फरक दिसतो सांगा. लोखंड गरम केलंय. पहिल्या चित्रात आपण लोखंड गरम करून त्याला आकार पाहू शकतो, पण चित्रामध्ये पडलेला विळा जे पण म्हणजे गरम झालाय व संत्री कलरचा झालाय, पण त्याचा आकार आपण बदलू शकत नाही. बरं, आता माईक बंद करायचं सांगा. मॅडम मी सांगू. मॅम मी सांगू. अरे ऐका, कोणतरी ऑलरेडी सांगतंय त्याचं काय चाललंय ते ऐका, बाकी कोणीच काय बोलू नका. सांग रे. पहिल्या चित्रामध्ये गंजलेला नाहीये आणि दुसऱ्या चित्रामध्ये खुरपत गंजलेला आहे. बर, आता माईक बंद करा. आणि आता मॅडम मी सांगू. नाही, सगळ्यांनी माईक बंद करा. कोणीच काही सांगायचं नाही. कोणाचा माईक ऑन आहे इथे? काय बोलणं चाललंय मागे? सगळे बंद करा माईक आणि ऐका. तुम्ही जे मला सांगताय दोन चित्रामधला फरक, आपण जे दुसरी तिसरी मध्ये करतो ना, ते तुम्ही मला सांगताय या चित्रामध्ये हे, त्या चित्रात ते नाही, त्याच्यामध्ये ते, त्याच्यामध्ये हे नाही. दोन चित्रामधला फरक शोधा, हे तुम्हाला मी केमिस्ट्रीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूला सांगते. कोणाचा माईक ऑन आहे? बंद करायचा तातडीने लगेच. आता बघा, याच्यामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे ती तुम्ही कोणीच मला सांगितलेली नाही. हे तर कोणी सांगेल. एक मिनिट, कोणाचा माईक ऑन आहे सांगा बरं तुम्ही. मला बंद करायला लागेल का तुमचं माईक स्वतःहून? नाही विचारलंय तुम्हाला चंदना, आपल्याला नाही विचारलंय, आपण नाही बोलायचं है ना. माईक बंद ठेवायचा. आपल्याला दुसरीकडे पण जायचंय, आपण तेच नाही बोलू शकत ना. बराच वेळ झालाय आपण तेच सांगतो. आता ऐका, आता कोणाचा माईक ऑन आहे? श्रेयस, माईक बंद करायचा. अजून कोण आहे? तीर्थ. जर आपापले फोन बघा आणि माईक बंद ठेवा आणि मी काय सांगते ते ऐका. तुम्हाला या दोन्ही चित्रामधला जो कॉमन फरक आहे तो सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांनी तो बरोबर सांगितला. की एकीकडे आपण लोखंड गरम करतो, जसं भट्टीत गरम करतो आणि त्याला ठोकून त्याला जो हवा तो आकार देतो. बरोबर आहे. आपल्याकडे जे लोहार असतात त्यांच्याकडे ही कला असते आणि त्याच्यातनं ते वस्तू बनवतात. दुसरीकडे एक लोखंडानेच बनलेला विळा, तो पाण्यामध्ये पडलाय, चिखलात पडलाय, पाऊस पडतोय आणि तो गंजलाय. हे सगळ्यांना दिसलेलं चित्र. पण याच्या एक खूप महत्वाची गोष्ट आहे जी तुमच्यापैकी कोणाच्याच उत्तरामध्ये आली नाही, जी तुम्हाला आता कळली पाहिजे, ती मी सांगते. पहिल्या चित्रामध्ये सगळ्याचे सगळे एफी आहेत ना, ते सगळे अणू आहेत लोखंडाचे. त्याला फेरस म्हणतात. त्या फेरसचे सगळेचे सगळे अणू एका रांगेत बसलेत बघा. तुम्ही त्याला ठोकाल त्याचा आकार बदलेल. जेवढे अणू आहेत तेवढेच राहणार, पण ते फक्त त्याचा आकार बदलते. दुसऱ्या चित्रामध्ये जो काही आपला विळा आहे लोखंडाचा बनलेला, त्याच्या पृष्ठभागावरती पाण्याच्या म्हणजे H2O मॉलिक्युलचा, H2O रेणूंचा काहीतरी रासायनिक अभिक्रिया करून एक थर जमलाय. तो जो गंज असतो की नाही, असं लालसर असतो, तुम्ही त्याला असं खरडून काढलं की तो निघतो. म्हणजेच काय, वरच्या पृष्ठभागावरती काहीतरी रासायनिक अभिक्रिया झाली आणि त्या अणूंची रचना बदलली. त्यांच्यामुळे पृष्ठभागावरती असंच सगळे एफी होते. पण पाण्याच्या संपर्कामध्ये आल्यानंतर त्यांनी रासायनिक अभिक्रिया केली आणि स्वतःच काहीतरी स्ट्रक्चर बदलून टाकलं. म्हणजेच काय, पहिल्या ज्या चित्रामध्ये आपण बघितलं, तुम्ही आकार बदलला तर वस्तू बदलत नाहीये, तशीच राहते. त्याला आपण फिजिकल चेंज म्हणतो. फिजिकल, भौतिक बदल. दुसऱ्या याच्यामध्ये त्याच्या अणूंमध्ये तोडजोड, काहीतरी नवीन बनवणं, त्याला आपण केमिकल चेंज म्हणतो. बरोबर. तर केमिकल चेंज आणि फिजिकल चेंज हे बदल, म्हणजे बदलांचे दोन प्रकार आहेत, एक फिजिकल चेंज, एक केमिकल चेंज. केमिकल चेंज मध्ये वस्तू पूर्णपणे बदलते, कारण जुने बंध तुटतात, नवे बंध निर्माण होतात. म्हणजे जुने केमिकल बॉन्ड असतात ते तुटतात, त्याच्यामध्ये काहीतरी नवं येतं किंवा काहीतरी तुटून नवं जोडलं जातं. अशा सगळ्या पद्धतीमध्ये त्याची अभिक्रिया झाल्यानंतरचे गुणधर्म पण बदलतात. बरोबर. आता बघा, फिजिकल चेंजच्या अरेंजमेंट मध्ये काय, सगळे पाण्याचे मॉलिक्युल आहेत. समजा हा बर्फ आहे, पहिल्या चित्रातला बर्फ, त्याला तुम्ही पाण्यात टाकलं तर त्या स्थायूतनं द्रव म्हणजे सॉलिड टू लिक्विड असे गेले की नाही, ते त्याच्यामध्ये थोडंसं अंतर आहे, एकमेकांना थोडे थोडे हालचाल करून धक्का मारू शकतात, त्यांच्यामध्ये जरा जागा आहे. म्हणजे ते पाण्याचेच रेणू आहेत, ते ऑल आर मॉलिक्युल्स ऑफ वॉटर, H2O, स्टील दे आर स्लाइटली अवे फ्रॉम इच अदर. सो ह्याचा अर्थ असा आहे की हे मॉलिक्युल्स केमिकली बदललेले नाहीये, फक्त डिस्टन्स वाईज त्याच्यामध्ये काही अंतर आलेलं. सो दिस इज जस्ट अ फिजिकल चेंज. बट नाऊ केमिकल चेंज मध्ये काय आहे, ब्रेकिंग
अँड मेकिंग ऑफ बॉन्ड्स. ऍब्झॉर्बिंग एनर्जी, रिलीजिंग एनर्जी, दोन गोष्टी होतात. हे H2O2 जे जे काही आपल्या आजूबाजूला असलेले गॅसेस आहेत, H2 गॅस, O2 गॅस म्हणजेच काय, ऑक्सिजन आणि हायड्रोजन गॅस आपल्या आजूबाजूला हवेमध्ये असतात. या गॅसेसचे मॉलिक्यूल जेव्हा त्यांचा बॉन्ड ब्रेक करतात, मग H मोकळा होतो, O मोकळा होतो. HO असे ऍटम समजा आजूबाजूला आहेत. कशामुळे आहेत? त्यांनी एनर्जी ऍब्झॉर्ब केली. त्यांच्याकडे जी एनर्जी होती त्याच्यामध्ये तर ते मॉलिक्यूल होते ना, पण नवीन एनर्जी घेतल्यामुळे ते फुटले. जास्त एनर्जीमुळे ते अनस्टेबल झाले, ते तुटून गेले. ते तुटल्यानंतर त्यांनी नवे बॉन्ड बनवले आणि मग H2O असा एक नवा मॉलिक्यूल बनला. म्हणजे दोन हायड्रोजन आणि मध्ये एक ऑक्सिजन असे ते येऊन नवा बॉन्ड बनवू शकले, कारण की त्यांनी काही एनर्जी घेतली आणि H2O बनल्यानंतर एक्स्ट्रा एनर्जी टाकून दिली. म्हणजेच काय, जेव्हा केमिकल चेंज होतो तेव्हा काही बॉन्ड्स बनतात, काही बॉन्ड्स तुटतात आणि त्याच्यामधनं नवे मॉलिक्युल्स बनतात. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय दिसतंय मी विचारणार, त्यांनी मला सांगायचं. 3 चित्र आहेत, 3 नावं. प्रत्येकाने एकाच चित्राबद्दल बोलायचं. दुसऱ्या चित्राबद्दल बोललात तर तुम्हाला मीटिंग मधनच मी काढून टाकेन. 3 नावं घेणार आहे. प्रत्येकाने पहिलं चित्र, दुसरं चित्र, तिसरं चित्र या क्रमाने सांगायचंय. कळलं का? ह्याच्यात हे दिसतं त्याच्यात ते सगळं एकदम सांगून टाकायचं नाहीये. हे काय नाव आहे? चंदना, बरोबर. मग काय आहे? वेदार्थ आणि सीमा. त्याचं नाव काय? हा, चंदना, वेदार्थ, सीमा. 3 चित्र एकत्र दिसतंय स्क्रीनवरती. प्रत्येकाने एकेका चित्राबद्दल सांगायचं. चंदना सांगा, पहिल्या चित्रात काय दिसतंय? आवाज नाही येते बाळा. पहिल्या चित्रात एक कागद फाडलेला आहे आणि तो फिजिकल चेंज म्हणता येईल. हा, शाबाश, करेक्ट, बरोबर. जेवढं विचारलं तेवढं करेक्ट सांगितलं. एक पेपर आहे तो फाडलाय आणि तो फिजिकल चेंज म्हणता येईल का, ते मी तुला नंतर विचारेन. दुसरं कोण होतं? काय नाव होतं ते? वेदार्थ सांगू का? तिथे एक मेणबत्ती दिसते आणि त्या मेणबत्तीवर एक कागदाचा गोळा धरलेला आहे आणि तो कागद जळतोय आणि कागद जळणे हा केमिकल चेंज आहे. ओके. पहिल्या चित्रामध्ये जे चंदना यांनी सांगितलं की जो पेपर आहे तो तोडला म्हणजे फाडला, त्याचे तुकडे केले, तर तो फिजिकल चेंज म्हणता येईल. दुसऱ्या ह्याच्यामध्ये तोच पेपर समजा तो जाळला मेणबत्तीवर, तो जळतोय आपल्याला दिसतंय, तर तो आपल्याला केमिकल चेंज म्हणता येईल का, ते आपण बघू. तिसरं नाव मी काय सांगितलं होतं? सीमा सांगू का मॅम? तिसऱ्या पिक्चर मध्ये जो जाळलेला कागद होता त्याची आता राख झालेली दिसतीये. बरोबर. मग हा केमिकल चेंज आहे का फिजिकल चेंज? लिहिलं नाहीये ते. मग आता काय सांगणार? केमिकल चेंज, बरोबर. केमिकल चेंज कारण ते परमनंटली ब्रोकन झालंय. परफेक्ट उत्तर, बरोबर. आता सगळ्यांनी माईक बंद करा. तुम्ही जे सांगितलं ते बरोबर सांगितलं. त्याचं आता डिस्कशन काय ते मी थोडक्यात तुम्हाला सांगते. बघा, पेपर, कोणताही पेपर, आपल्या आजूबाजूला खूप सारे पेपर असतात. आपण पेपर, आपलं आयुष्य पेपरनेच भरलेलं असतं. तर त्या पेपरला तुम्ही जेव्हा फाडता तेव्हा काय होतं, त्यातले जे काही अणुरेणू आहेत ते 2 भागात विभागले जातात. एका पेपरचे 2 तुकडे होणार. पण त्याची तुम्ही त्याला असं स्क्रम्बल करा, त्याचा बॉल करा, त्याला पाण्यात बुडवा, काहीही करा, त्याच्यामधले अणू आणि रेणू ह्यांच्यामध्ये फक्त भौतिक बदल होते. जर तुम्ही तो पेपर ऍसिडमध्ये टाकला, गॅसवर धरला किंवा एखाद्या बेसमध्ये टाकला किंवा काहीतरी त्याच्यामध्ये विचित्र काहीतरी केमिकल रिएक्शन सुद्धा त्याच्यामध्ये टाकला, ह्या सगळ्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये असलेल्या अणू आणि रेणूंच्या रचनेमध्ये डिस्टर्ब होईल असं काहीतरी करताय, बरोबर की नाही? म्हणजेच त्याची जी काही रचना आहे ती तोडमोड जेव्हा होईल तेव्हा त्याच्यामध्ये केमिकल चेंज होईल. आहे तो पेपर फाडल्याने काही रचना बदलणार नाहीये. काय होणार आहे? एका पेपरचे 2 तुकडे. त्याला तुम्ही बारीक बारीक त्याच्या स्ट्रिप्स बनवा, जसं तुम्ही बॉल बनवा, काही करा, काही होणार नाही. पण त्याला तुम्ही अशा याच्यात टाकलं त्याच्यामुळे त्याची रिएक्शन होते कशाबरोबर तरी. आता पेपर जळतोय म्हणजे काय होतंय, त्या पेपरमध्ये जे काही सेल्युलोज आहे, जे काही स्ट्रक्चर आहे, जे काही कार्बन आहे ते जळत आहे ऑक्सिजन बरोबर. मेणबत्ती ऑलरेडी पेटलेली आहे. पेपर आपला ओला नाहीये, कोरडा आहे. ओला पेपर नाही जळणार. मग त्या कोरड्या पेपरमध्ये असलेला कार्बन खालच्या ऑक्सिजनच्या फ्लेम बरोबर कार्बन डायऑक्साईड निर्माण करतो आणि स्वतःच जळून जातो.
आणि जी तिसऱ्या चित्रामध्ये आपण बघितली परिस्थिती जी आहे, तो पेपर जळून पूर्ण खाली राख होऊन पडला. या राखेतून परत पहिल्या चित्रासारखा कागद आपल्याला बनवता येतो का? नाही होणार. इरिव्हर्सिबल चेंज. इट इज नॉट रिव्हर्सिबल. वन वे. आपण त्या दिवशी बघितलं होतं ना, वन वे पाथ. एकदा पुढे गेला की गेला, परत मागे नाही येऊ शकत. एकदा राख झाली की झाली, तुम्ही त्याच्यापासून परत पेपर बनवू शकत नाही. ह्याला परमनंट चेंजेस म्हणतात. आणि हे केमिकल चेंजेस असतात, कारण ते परमनंट होतात. आता मेणबत्ती, आपण मगाशी जी मेणबत्ती बघितली त्या चित्रातली, त्या मेणबत्तीला आपण आता डिटेलमध्ये डीप मध्ये बघतो. त्याचे दोन भाग आहेत. खाली आहे मेण, वरती आहे एक वात. जेव्हा मेणबत्ती पेटते तेव्हा काय होतं, त्याच्यावरती जी फ्लेम असते ती पेटलेली असते. त्याच्यामुळे आजूबाजूचा सगळा जो मेण आहे ते हळूहळू वितळत 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 आजूबाजूला पडत 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 जातं. काही वेळानंतर ती मेणबत्ती छोटी 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 व्हायला लागते. आणि त्याच्यानंतर काय होतं, त्या मेणबत्तीचा मेण सगळं आजूबाजूला पसरत खाली पडत पडत तिची हाईट कमी कमी व्हायला लागते. एक वेळ अशी येते की सगळी वात जी आहे ती संपून जाते आणि मेणबत्ती आपोआप विझून जाते. जनरली असंच होतं की नाही. पण आता तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे. कोणाला ते मी नाव घेईन त्याने मला उत्तर देऊन सांगायचं. आपण बघितली होती थिअरी, पार्टिकल थिअरी, की काय होतं की एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये काही रिएक्शन्सचे जे आपण प्रोडक्ट म्हणतो ते पूर्णपणे वेगळे असतात. तर याच्यामध्ये फिजिकल चेंज आहे, केमिकल चेंज आहे. फिजिकल रिएक्शन आहे, केमिकल रिएक्शन आहे, काय आहे मला सांगा. फिजिकल चेंज. फिजिकल चेंज. दोन्ही फिजिकल कसा काय? चेंज आहे, दोन्ही चेंज. कसे काय? फिजिकल चेंज. दोन्ही चेंज. मेणबत्ती ते खाली वितळून पडतात, पण त्यांची मेणबत्ती दोन्ही चेंज आहे. जळत आहे ते केमिकल. कसे काय? दोन चेंज कसे काय मला सांगा. जेव्हा वात जळते तेव्हा केमिकल चेंज होतो व जेव्हा मेण वितळते बरोबर. तो भौतिक बदल असतो. कसं काय? जळणं, मेल्ट होणं हा भौतिक बदल कसा असू शकतो? मेणबत्तीतलं मेण पण तर जळतंय ना, पण दोरा पण का नाही जळत? मग दोरा जळतोय तो केमिकल चेंज मला मान्य आहे, कारण तो तर काळा काळा कुट्ट होऊन जातो पूर्ण, परत मिळतच नाही आपल्याला. मग मेण पण तर मेण वितळून खाली पडतो, पण त्याच्यापासून आपण मेण विरघळते पण ती त्याच कलरची राहते. मेण वितळते, विरघळत नाही, वितळते, पण ती त्याच कलरची राहते आणि परत मिळते. बरोबर, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे थोडस मेण आहे ना त्याची पण थोडीशी वाफ होते, पण मेण लवकर वितळतं, लवकर थंड पण होतं आणि पूर्ण मेणबत्तीतली दोरी फक्त जळून जाते, मधली वात जळून जाते, पण सगळं मेण तसंच असतं. ते मेण तुम्ही असं करून बघा. आता मेणबत्तीत आपल्याकडे लाईट जातात, उन्हाळा हमखास आपला फेवरेट टाइम आहे लाईट जाण्याचा. तर मेणबत्ती जेव्हा लावाल ना, एखादी पूर्ण मेणबत्ती एका ग्लासमध्ये किंवा एखाद्या स्टँडमध्ये अशी लावा. त्याचं सगळं मेण जमा करा, त्यातली वात संपून जाईल, पण मेण त्याच ठिकाणी जमा होईल. बरोबर, त्या मेणाला परत वितळवून त्याच्यामध्ये दोरी टाका, म्हणजे वात टाका, आणि तुमची परत एक नवी मेणबत्ती तयार होते. म्हणजेच काय, ती रिसायकलेबल आहे आणि रिव्हर्सिबल आहे. जर रिव्हर्सिबल असेल तर केमिकल कसं असेल, म्हणून असतो फिजिकल. पण आपली वात बरोबर, वात जळणं हा परमनंट चेंज आहे. जळलेल्या वातीतनं परत ती वात मिळत नाही आपल्याला, मग तो केमिकल चेंज. बरोबर. पार्टिकल थेअरीमध्ये आपण काय बघितलं की यू कॅनॉट डिस्ट्रॉय द मॅटर. तुम्ही ते मॅटर संपवू नाही शकत, ते एका फॉर्मवरून दुसऱ्या फॉर्ममध्ये जाणार. आता या वातीला जळल्यावर त्याची तसा धूर होतो, ती निघून जाते हवेमध्ये, आणि उरलेल्याची जी काही खाली राख असते ती आपल्याला मिळते. आणि मेण वितळल्यावरती परत मिळतं, म्हणजे काहीच संपलेलं नाहीये. ऍश एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये आपल्याला सगळा भाग मिळाला. सो ह्याला आपण काय म्हणतो, कॅन्डल पॅराडॉक्स. म्हणजेच काय की मेणबत्तीमध्ये फिजिकल चेंज पण आहे, केमिकल चेंज पण आहे. आता पुढे आपल्याला शाळेला पेंटिंग करायचंय. आपल्या शाळेचं स्वच्छ शाळा सर्वेक्षण आहे, सुंदर शाळा सर्वेक्षण आहे. आम्ही आमच्या शाळेला स्वच्छ, छान, आपल्या घरासारखं टापटीप ठेवतो, हे दाखवण्याकरता एका स्पर्धेत आम्ही शाळेला आमचं नाव नोंदवलं. आणि मग आता आम्ही शाळेतले सगळे हुशार जबाबदार विद्यार्थी म्हणून आम्हाला सांगितलं की तुम्हाला शाळेला तुमच्या वर्गांना पेंटिंग करायचंय, प्रत्येक वर्गाला. मग आमच्या वर्गाला पेंटिंग करायचं तर आम्ही ठरवलं की आम्हाला स्वच्छ पांढरा शुभ्र रंग द्यायचा, स्वच्छ आणि निर्मळ. बरोबर, म्हणजेच काय, पांढरा रंग कसला प्रतीक आहे, प्युरिटीचा आहे ना.
मग आम्ही आमच्या वर्गामध्ये फक्त पांढऱ्या शुभ्र रंगाच्या भिंती, पांढरे चार्ट्स, सगळं छान पांढरं पांढरं ठेवणार. मग भिंतींना पेंट करण्याकरता चुना मारतात माहितीये का तुम्हाला, पांढऱ्या रंगाचा. तर आम्ही काय केलं, बादलीमध्ये चुना टाकला आणि त्यात पाणी घातलं, फक्त पाणी, उकळतं पाणी नाही. बादली असली गरम झाली हो स्टीलची, हाताला चटका बसला आमच्या, आम्ही त्याला मिक्स पण नाही करू शकत. हा माझा अनुभव, म्हणजे माझ्या शाळेतला अनुभव. मी तुम्हाला सांगते, मी इयत्ता 7वीत आहे आणि आम्हाला सांगितलं की रंगवा, आणि आम्ही असं करायला गेलो तर असं झालं. चुना घेतला, त्यात पाणी घातलं, तर बादली अशी तापली एकदम कडक. हा पहिला अनुभव. आणि दुसरा, माझ्या घरामध्ये आता खूप गरमी आहे, उन्हाळा, तर माझ्या याने एक नवा माठ आणला. त्या माठाला आधी धुवून घेऊन वाळू घातलं रात्रभर. दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलं. नळाचं पाणी तर गरम होतं, पण 1-2 तासानंतर माठातलं पाणी एकदम थंडगार झालं. या दोनही घटनांमध्ये मला जे अनुभव आले ते असे का आले सांगा बरं. शाळेमध्ये तो चुना आणि पाणी काहीही न करता, आम्ही त्याला गरम नाही केलं, गॅसवर नाही ठेवलं, उन्हात नाही ठेवलं, आपोआपच गरम झालं. पूर्ण बादलीच एकदम गरम, चटके लागतील अशी पेटल्यासारखीच तापली. आणि माठाला तर कोणी थंड पण नाही केलं, फ्रीजरमध्ये पण नाही ठेवलं, बर्फ पण नाही टाकला, तर त्याची आजचं पाणी गार झालं. काय जादू असेल सांगा. पहिले मॅडम मी सांगू का? पाण्यामध्ये आधी तुम्ही chemical तुमचं change नाव सांगा राहतात. मला. मी सांगू का? मॅडम मी सांगू? वंदना. मी म्हणजे कोण? वंदना. मॅडम मी अनुष्का सांगू का? थांबा, अनुष्का सांग बरं. मॅडम म्हणजे कसं होतं, ते माठातलं जे पाणी आहे ना, तर ते माठाला म्हणजे एकदम सूक्ष्म सूक्ष्म छिद्रे असतात. त्यामुळे जर पाणी जरी गरम असेल ना, तरी आहे ना त्याच्यातनं म्हणजे आपल्या बाहेरची परिसरातली हवा त्याच्यातनं येऊ जाऊ शकते. त्यामुळं ते पाणी आतलं गार होऊ शकतं माठातलं. आतलं पाणी बाहेर जातं, त्याची वाफ होते, म्हणून माठातलं पाणी तुम्ही बघितलं असेल, काळे माठ असतात ना काळ्या मातीचे, ते म्हणतात लवकर यातलं पाणी गार होतं. पण पाणी खूप झिरपतं, झिरपणारे माठ, झिरपणारे असं म्हणतात. खूप पाणी झिरपतं म्हणतात, पण खूप लवकर गार पण होतं. मग काय करायचं, परत पाणी भरायचं. लाल माठामध्ये झिरपण्याचं प्रमाण कमी आहे असं म्हणतात, पण त्यातलं पाणी गार होतं, पण त्यात वाया जात नाही जास्त, हळूहळू होईल, पण जे होईल ते गार होईल. अशा 2 प्रकारचे माठ जनरली मार्केटमध्ये असतात. तुम्ही तुमचा अनुभव वेगळा असू शकतो, मला असा अनुभव आलाय. पहिल्या चित्रातलं कोण मला सांगेल? हे बरोबर आहे, ठीक आहे. चित्र दिसत नाही. मी सांगू का मग वेदांत? वेदांत सांग. पहिल्या चित्रातला चुना आहे, त्याच्यात जर पाणी टाकलं तर बाहेरच्या हवेबरोबर ते पाणी आतमध्ये जातं, तर चुना गरम होतो. विचार म्हणून चांगलाय, त्याच्यामध्ये पण केमिकल चेंज झाला. केमिकल चेंज मॅम, पण मी नाही होत सांगू? त्याच्यामध्ये. मी म्हणजे कोण, नावं सांगा ना तुमची, असं काय करताय? अनमोल सांगा. अनमोल सांगा. मॅम तो चुना आहे, तो ऍसिडिक असू शकतो. चुना बेसिक आहे, बेसिक, पण ठीक आहे, प्रयत्न म्हणून तुम्ही चांगले करताय बरं का. पण आता माईक बंद करा, मीच तुम्हाला सांगते, ऐका. 2 वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया असतात. पहिली असते एंडोथर्मिक, दुसरी असते एक्झोथर्मिक. रासायनिक काय, फिजिकल चेंजेस पण आहेत. आता माईक बंद करा आणि शांतपणे ऐका. जेव्हा आपण पाणी, बर्फ बनवायला फ्रीजरमध्ये ठेवतो, तेव्हा आपण त्यातली उष्णता काढून घेतो. त्याला थंड करतो म्हणजे काय करतो, त्याच्यातली उष्णता काढली ना आपण, मग त्याला आपण म्हणतो एंडोथर्मिक, त्याची उष्णता काढून घेणे, बरोबर. आणि तेच बर्फ जर बाहेर ठेवला आपण, तर ते आपोआप काय होतं, पाणी होतं. तर त्याच्यामध्ये काय येते, एक्झोथर्मिक, म्हणजे त्यातनं ते उष्णता बाहेर टाकतं. थंड बर्फ काय करतो, त्यातली उष्णता बाहेर टाकतो आणि स्वतः त्याची फिजिकल रिएक्शन, म्हणजे फिजिकल चेंज, म्हणजे सॉलिड टू लिक्विड असं आपोआप बदलतो. काही रासायनिक अभिक्रिया अशा असतात जे जेव्हा होतात तेव्हा उष्णता बाहेर टाकतात आणि काही उष्णता शोषून घेतात. अशा 2 प्रकारच्या अभिक्रिया असतात, त्यांना आपण म्हणतो एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक. एक्झो म्हणजे एक्झिट, एक्झिट म्हणजे बाहेर पडणे, बाहेर म्हणजे आउट. जेव्हा हीट बाहेर दिली जाते तेव्हा त्याला एक्झोथर्मिक म्हणतात. इन म्हणजे इंटरनल, म्हणजे एंडो, हीट आतमध्ये येणं म्हणजे एंडोथर्मिक. आता जरा माईक बंद करा आणि शांतपणाने हे 2 ग्राफ बघा. हे तुम्हाला आता खूप हेवी होईल, पण माहिती म्हणून सांगते बघा.
ह्याला हा आहे ग्राफ, एनर्जी आणि रिॲक्शनचा ग्राफ. हळूहळू तुमची रिॲक्शन पुढे पुढे सरकत जाणार आहे आणि अशी तुमची एनर्जी वाढत जाणार. हे तुमचे रिॲक्टंट आहे. जेव्हा तुमचे रिॲक्टंट रिॲक्शन मध्ये एकत्र येतात त्यांची एनर्जी वाढते आणि एकदम कमी होते. म्हणजे तुमच्या प्रोडक्टची एनर्जी ही खूप कमी आहे, बरोबर? कारण त्यांनी त्यांच्यामध्ये असलेली हीट बाहेर देऊन टाकली. हीट बाहेर दिली आणि ते थंड झाले, बरोबर? एनर्जी कमी आणि त्यांनी त्यांची एनर्जी बाहेर दिली म्हणून त्यांचा ग्राफ आला खाली. या प्रकारची रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये एक्झॅक्टली उलट आहे. हे तुमचे रिॲक्टंट खाली आहेत, त्यांची एनर्जी कमी आहे. ह्यांना वरती येऊन एकत्र येऊन अभिक्रिया करून यांचा जो प्रोडक्ट बनलाय तो रिॲक्टंट पेक्षा थोडासा जास्त, म्हणजेच काय, त्याची जी काही एनर्जी आहे ती रिॲक्टंट पेक्षा थोडी जास्त आहे. ह्याचा अर्थ आहे की एंडोथर्मिक रिॲक्शन मध्ये एनर्जी आत घेतली जाते. म्हणजे रिॲक्टंट पेक्षा प्रोडक्टची एनर्जी जास्त आहे, रिॲक्टंट कमी एनर्जीचे होते, स्टेबल होते. प्रोडक्ट मात्र एनर्जी त्यांच्यामध्ये घेऊन काय झालेले आहे, जास्त एनर्जेटिक झाले, बरोबर? एंडोथर्मिक. आता हा तुम्हाला घरी करून बघायला सांगितलेला प्रयोग. आपला कॉमन वॉशिंग पावडर असते ना, डिटर्जंट पावडर, हातामध्ये घ्यायची अशी 3 ड्रॉप पाणी घालायचं, मोजून 3-4 ड्रॉप पाणी घालू शकता तुम्ही, आणि नॉर्मल पाणी घालायचं, उकळतं बिकळतं घालायचं नाही. आणि मग अशी हात घट्ट बंद करून ठेवायचा, आपलं मूठ बंद करायची आणि हाताचं काय आपलं फिलिंग आहे, निरीक्षण आहे ते आपलं बघायचं. थोड्या वेळानंतर आपल्याला हात गरम झाल्यासारखा वाटतो. ती पावडर आहे ना, हाताला इथं चटका लागतोय की काय असं वाटायला लागतं. म्हणजे काय, आपल्या ह्या जी काही आपली डिटर्जंट पावडर होती त्या पावडरमध्ये पाणी गेल्यानंतर त्याची काय झाली, केमिकल हायड्रेशन ऑफ द डिटर्जंट. म्हणजेच काय होत आहे की नाही, आपले जे काही डिटर्जंटचे जे काही रेणू आहेत त्या रेणूंनी पाणी आतमध्ये घेतलं आणि त्यांची स्वतःचीच एक काहीतरी रासायनिक अभिक्रिया झाली, छोटीशी अभिक्रिया झाली. त्याच्यामुळे काय झाली, हीट बाहेर टाकली गेली, एक्झोथर्मिक, बरोबर? ह्याला म्हणतात एक्झोथर्मिक रिएक्शनचं सोपं एक्झाम्पल. ह्याच घरी करून बघायचंय. आता आपल्याला काय, थिंक लाईक अ सायंटिस्ट, द बनियन इंजिन. बनियन म्हणजे वडाचं झाड, वडाचे द मॅसिव्ह, बरोबर? इन द विलेज where grows by taking in the sunlight to turn CO2 and water into solid wood and leaves. त्याला आपण म्हणतो फोटोसिंथेसिस. आपण मगाशीच म्हणालो, बेस्ड ऑन द फ्लो ऑफ एनर्जी इज अ ग्रोइंग ट्री अँड एक्झोथर्मिक ऑर एंडोथर्मिक मशीन. आता मला हे तुम्ही सांगणार आहात आणि तुम्हाला हे कसं सांगायचं, ड्रॉ द एक्झॅक्ट रिएक्शन पाथवे डायग्राम फॉर द बनियन ट्री. शो द रिएक्टंट्स, द प्रोडक्ट्स अँड व्हेअर द सन्स एनर्जी गेट्स ट्रॅप्ड. समजलं का काय करायचंय? कोणतेही झाड घ्या, बनियन ट्री घ्या, हे सगळ्यात मोठं झाड जनरली आपल्या आजूबाजूला आपण बघतो म्हणून आपण बघतोय. पण कोणत्याही झाडामध्ये जेव्हा फोटोसिंथेसिस, आपण मगाशीच म्हणालो की नाही, फोटोसिंथेसिस म्हणजे सांगा मला काय असते प्रकाश संश्लेषण अभिक्रिया, तुमच्या भाषेत सांगा. त्याच्यामध्ये झाड पानामध्ये हरितद्रव्य असते. हरितद्रव्य सूर्यापासून येणारी किरणे शोषून घेतो. तसेच मूळ जमिनीखालील पाणी व काही पोषक द्रव्य शोषून घेतो आणि अन्न तयार करतो. आणि हवेमधून कार्बन डायऑक्साईड पण घेतो ना, बरोबर? ऑक्सिजन सुद्धा घेतो. मॅम मी सांगू? काय मी म्हणजे कोण? टीचर मी सांगू का? प्रांजल सांग. मॅडम मी सांगू का? वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने अन्न निर्मिती करतात, तर त्यालाच प्रकाश संश्लेषण म्हणतात. काय करतात पुढे ते बरोबर आहे. अन्न निर्मितीच्या कामाला प्रकाश संश्लेषण म्हणतात. प्रकाश संश्लेषण 2 शब्द आहेत, त्यांचा अर्थ काय सांगा मला? प्रकाश शोषून घेणे. प्रकाश म्हणजे उष्णता, संश्लेषण म्हणजे शोषून घेणे. नाही, शोषून घेणं असं नाही म्हणता येणार. त्याचा वापर करून काहीतरी बनवणे, संश्लेषित करणे, काहीतरी त्याला रिएक्ट करतोय आपण त्याच्याबरोबर. प्रकाश म्हणजे म्हणजे उष्णता नाही. हीट आणि लाईट 2 वेगळ्या गोष्टी. प्रकाशामध्ये हीट आहे ती वापरतोय.
बरं, कोण मी म्हणजे कोण? नाव सांगा. मॅम सपना. सपना सांग. मॅम कार्बन कार्बन डायऑक्साईड यांच्या साह्याने अन्न निर्मिती करतात. काही प्रक्रियामध्ये वनस्पती हरितद्रव्य असतात ना, ते त्याच्या मदतीने पण सूर्यप्रकाश तो असं शोषून घेतात कार्बन डायऑक्साईड सोबत. त्याला प्रकाश संश्लेषण होतं. पुन्हा मग ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात ते कोण? वनस्पती. ओके. तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला जे जे माहिती आहे ते बरोबर सांगितलं. ते तुकडे 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 एकत्र करून आता परत मी तुम्हाला सांगते. पण त्याच्या आधी तुम्ही मला सांगा, ह्या प्रकार तुम्ही सगळ्यांनी हा शब्द वापरला, प्रकाश संश्लेषण. पण या प्रकाश संश्लेषणामध्ये उष्णता घेतली जाते का टाकली जाते? एंडोथर्मिक आहे का एक्झोथर्मिक? कसं काय? एंडोथर्मिक. कारण यात सूर्यप्रकाश शोषून घेतला जातो. करेक्ट. एक्झोथर्मिक का बरं? कारण यात प्रकाश शोषून घेतला जातो. मग शोषून घेतला जातो तर मग एक्झोथर्मिक का असेल? एक्झो म्हणजे बाहेर टाकणे. बर, प्रकाश संश्लेषणामध्ये काय काय होतं? आता माईक बंद करा आणि ऐका. तुम्ही जे सांगितलं ते सगळं बरोबर सांगितलं, फक्त तुकड्या तुकड्यामध्ये होतं, म्हणून आता परत एकदा आपण त्याला फाईन करूया. वनस्पती, हिरव्या रंगाच्या वनस्पती. मग ज्या झाडांमध्ये जांभळी पानं, पांढरी पानं, पिवळी पानं, लाल पानं, ब्राऊन पानं असतात, त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस होत नाही का? नाही होत. तुम्ही होते, पण त्यात क्लोरोफिलचं प्रमाण कमी असते. कमी असते म्हणजे कमी होते का मग? मॅम तशी झाडे नसतात. एकदा गार्डन मध्ये जा, जांभळ्या पानांची किती झाडं दिसतील बघ. तशी शोची असतात ना, लांब लांब अशी, लांब लांब त्याच्या अशा. हरितद्रव्य कमी असावे. चला, आता मी तुम्हाला जे उत्तर सांगते, तुमचा जे लॉजिक चाललंय ते तुमच्या माहितीच्या हिशोबाने चाललंय. प्रत्येक झाडामध्ये, प्रत्येक जिवंत झाडाच्या पानांमध्ये हरितद्रव्य असतं. जांभळ्या रंगाच्या, पिवळ्या रंगाच्या, ब्राऊन रंगाच्या, पांढऱ्या रंगाच्या सगळ्या पानांमध्ये हरितद्रव्य असतं. त्याच्याशिवाय ते झाड जिवंतच राहू शकणार नाही. पण त्याच्यामध्ये दुसऱ्या रंगाचे सुद्धा काही पिगमेंट असतात. जसं आपल्याकडे आपण गाजर खातो, त्याच्यामध्ये झॅन्थोफिल नावाचं एक असं द्रव्य असतं, त्याच्यामध्ये असा रंग ऑरेंज बनतो. ते झॅन्थोफिल जर आपल्या पानामध्ये असेल त्याचा रंग तसा होईल. अशी दुसऱ्या प्रकारची जी काही द्रव्य असतात, दुसरा रंग देणारी द्रव्य तिचं पानामध्ये असतात, काही झाडांमध्ये असतात. तर आपल्या हिरव्या रंगाच्या वरती तो रंग येतो, म्हणून आपल्याला ती पानं त्या रंगाची दिसतात. पण खालच्या बाजूला तर क्लोरोफिल आहे ना, क्लोरोफिल कमी नसतं, क्लोरोफिल असतंच, त्याच्यावरती दुसरा रंग आलेला असतो. पानाचा रंग बदलल्याने काम बदलत नाही. त्या क्लोरोफिल मध्ये सूर्याची उष्णता अडकवण्याचं काम केलं जातं. आणि उष्णता अडकवली म्हणजे एंडोथर्मिक रिएक्शन. बरोबर सांगितलं, हे तुम्ही बरोबर सांगितलं. हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड आहे. आपल्यासारखे खूप सारे सजीव श्वासोच्छवासातनं कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतात. तो कार्बन डायऑक्साईड वनस्पतींच्या आजूबाजूला दिवसभर असतो. तो कार्बन डायऑक्साईड ते घेतात. मग अशी मी म्हटलं तसं मुळांमधनं पाणी वर चढवलेलं असतं पानांपर्यंत. तर पान त्यांचं किचन आहे. झाडांचं किचन प्रत्येक पानामध्ये असतं. त्या पानांमध्ये पाणी पण आहे, त्याच्यामध्ये हवा पण आहे, म्हणजे हवेतला कार्बन डायऑक्साईड आहे. आणि त्याच्याकडे हीट पण आहे, गरमी. सूर्यप्रकाशामध्ये गरमी असते. ती गरमी त्याच्यामध्ये ते हीट वापरून स्वतःचं अन्न बनवतात. चला, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुम्हाला मॅगी करायची, तुम्ही एका भांड्यामध्ये मॅगी टाकलं, पाणी टाकलं, मसाला टाकला, काय तुम्हाला हळद, मीठ, तिखट काय टाकायचं सगळं टाकलं आणि त्याला गॅसवर ठेवलं. होईल का तुमचं मॅगी तयार? त्याला उष्णता द्यायची गरज आहे. करेक्ट. नुसतं त्याला गॅसवर ठेवून काही होणार नाही, उष्णता द्यावी लागेल. करेक्ट. नाही, कारण त्याला म्हणजे उष्णता द्यावी लागेल. तुम्हाला करावा लागेल आणि पेटवावा लागेल, म्हणजेच तुम्हाला त्याला उष्णता द्यावी लागेल. बरोबर आहे. म्हणजेच याचा अर्थ असा आहे,
कार्बन डायऑक्साईड आहे, पाणी आहे, हरितद्रव्य आहे, पण रात्र आहे. रात्रीच्या वेळेला फोटोसिंथेसिस होत नाही, कारण फोटो या शब्दाचा अर्थ आहे लाईट. सिंथेसिस म्हणजे बनवणे. बनवण्यासाठी तुम्हाला लाईट पाहिजे ना, हवा, उष्णता, पाणी सगळं पाहिजे. हे सगळं असेल तरच ते काम होईल, आणि याच्यामध्ये उष्णता घेतली जाते, तर ती एंडोथर्मिक रिएक्शन आहे. बोला. आपल्या जीवनात आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. तर तसं वनस्पतीला जगण्यासाठी कोणता वायू देत असते? ऑक्सिजनच. ते रात्री ऑक्सिजन घेतात, कार्बन डायऑक्साईड देतात. म्हणून तर म्हणतात ना, रात्रीच्या वेळेला झाडांच्या आजूबाजूला झोपू नये, कारण रात्रीच्या वेळेला ते पण आपल्यासारखं ऑक्सिजन घेतात, आपणही ऑक्सिजन घेतो. ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं, आणि मग कमी ऑक्सिजन असला की मग आपल्याला कशी कशी भूतबित दिसेल. ते कशामुळे होतं? आपल्याला श्वास आपला जेवढा ऑक्सिजन पाहिजे तेवढा न मिळाल्यामुळे इरेग्युलर. म्हणजेच वनस्पतींना पण जगण्याकरता ऑक्सिजनचीच गरज असते, फक्त ते उलट सिस्टीम फॉलो करतात. ठीक आहे. आता बघा, द मिस्ट्री इंटरकर्ड. बोला. मॅम, जेव्हा झाडांच्या पानाची गळती होते तेव्हा ते अन्न कसं तयार करतात? चांगला प्रश्न आहे. जेव्हा झाडांची पानगळती होते तेव्हा ते स्वतःच्या पूर्ण शरीरामध्ये नको असलेलं सगळं द्रव्य त्याच्यामध्ये तोपर्यंत साठवून ठेवतात. बघा ना, पानं कशी वाळतात. आज हिरवं पान आहे, थोडंसं मोठं झालं, वर्षभर छान असतं ते. वर्षाच्या शेवटपर्यंत ते पिवळं व्हायला लागतं, आपोआप ब्राऊन व्हायला लागतं, आणि मग गळून पडतं. त्याच्यामध्ये नको असलेली बरीचशी द्रव्य जमा झालेली असतात. पण झाडाला लागणारं जे अन्न आहे त्याच्या त्या बुंध्यामध्ये, बुंधा असतो की नाही झाडाचा, त्याच्यामध्ये स्टोर्ड असतं. मग फांद्यांना जेव्हा नवी पालवी फुटते तेव्हा त्यातनं परत क्लोरोफिल येतं, आणि पुन्हा नव्याने ते अन्न बनवायला लागतं. पण तोपर्यंत झाड, तुम्ही त्याला पाणी नीट दिलं नाही, त्याची नीट काळजी घेतली तर ते जळून जातं, मरून जातं. कारण त्याला ऍटलिस्ट पाणी तरी पाहिजे ना, त्याला अन्न टिकवण्याकरता पाण्याची गरज असते त्यावेळेला. ठीक आहे. आता हा प्रयोग आपल्या सगळ्यांना माहितीये. बघा, अरे हा माझा तुम्हाला मी खरा अनुभव सांगतो. मला एकदा इडली करायची होती, आणि डिसेंबरचा महिना सुरू होता. डिसेंबरला चांगली बऱ्यापैकी थंडी असते पुण्यामध्ये. तर नेहमीसारखं मी सकाळी ते सगळं सामान वगैरे त्याचं भिजवलं, संध्याकाळी ते बारीक केलं. माझी अपेक्षा होती सकाळी, दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बघितलं तर त्याचं छान पीठ तयार झालेलं असेल, आपण मस्त गरम गरम इडली करू, डब्यात घेऊन जाऊ. सकाळ झाली, मी बघितलं, अरे यार पीठच वर येईना, असंच चपट पीठ होतं. हे काय? मग त्याला बाहेर काढलं. हिवाळ्यामध्ये घरामध्ये पण फार काही ऊन येत नाही, ते उन्हाळ्यातच आलेलं असतं, नको असतं तरी सुद्धा. तर बाहेर काढून ठेवलं तरी पण ते पीठ काही वर येईना. असं करता करता संध्याकाळ झाली, तेव्हा कुठे थोडंसं पीठ वरती आलं. माझी एक मैत्रीण आहे, ती साऊथ इंडियन. तिला म्हणलं, अरे यार ऐसा हो गया, अभी क्या करने का? ती म्हणाली, इसको तुमको किसी चद्दर में या फिर किसी हॉट पॉट में रखना चाहिए. अभी ठंडी है ना, तो ठंडी में तुम उसको रखोगे तो वो जल्दी से फर्मेंटेशन उसका होगा नहीं, वैसे ही तुम कर्ड लगाओगे तो वो बनेगा नहीं. म्हटलं हाँ, नहीं बन रहा है वो, क्योंकि बाहर ठंडी है. तो ये होने के लिए, मतलब फर्मेंटेशन इज अ केमिकल प्रोसेस. तर थंडीमध्ये दही उशिरा लागतं, इडलीचं पीठ उशिरा आंबवलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी का उशिरा होतात? आजूबाजूला थंडी असल्यामुळे त्याच्यामधले जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते हळूहळू काम करतात. त्यांना पण थंडीत झोप आलेली असते, सुस्ती असते. पण उन्हाळ्यामध्ये असं नाही. उन्हाळ्यामध्ये सगळेच उड्या मारत असतात. आपण पण बघा ना, झोप आली तरी झोपू शकत नाही, वळवळ होतो आपण, गरम होत असतं. आणि उन्हाळ्यामध्ये खूप उष्णता असते, त्याच्यामुळे त्या ऍक्टिव्हिटीमध्ये उन्हाळ्यात तुमचं 4 तासात दही लागेल, तर हिवाळ्यामध्ये त्याला 12 तास लागतील. ते पण डिपेंड करते की कुठे राहतो आपण, किती थंडी आहे, आणि त्याला किती लपेटून ठेवलंय भांड्यात. तर ह्याच्यामध्ये वेळेचा खूप मोठा भाग असतो. आता आपल्याला काय बघायचं? द स्पीड ऑफ लाईफ, कोलिजन थिअरी, टेम्परेचर, सरफेस एरिया, कॅटलिस्ट. सगळे शब्द आपल्याला आता कळणार नाही, पण तरी आपल्याला टेम्परेचर माहिती. टेम्परेचर म्हणजे उष्णता, गरमी. तापमान. उष्णता वाढवली, तापमान, ती बरोबर. तुम्ही तापमान वाढवलं तर त्यातले पार्टिकल्स मारामारी करतात, पळपळ करतात. कारण काय? तुम्ही त्यांना खालून गरम करता ना, खालून गरम केलं की ते चटके बसतात ना खालून, मग ते उड्या मारतात. जसे फुटाणे किंवा आपले पॉपकॉर्न कसे फुटतात खालून गरम केलं, तसंच सेम आहे. खालच्या पार्टिकल्सना तुम्ही चटके दिले की ते टक 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 ह्याला ढकल, त्याला ढकल, मग जो आपटला गेला तो दुसऱ्याला आपटतो. गोट्या खेळतो की नाही आपण, ज्या गोटीला तुम्ही ढकलाल त्या गोटीच्या बाजूची गोटी पण ती ढकलून टाकते, कारण की ती स्वतः आता फिरतीये ना. म्हणजेच काय, जेव्हा आपण उष्णता देतो तेव्हा त्या पार्टिकल्स मध्ये पण मारामारी होते, कारण की ते एकमेकांना सारखे आपटत राहतात. त्याच्यामुळे काय होते, कायनेटिक एनर्जी, म्हणजे आपण बोलतो की नाही त्या दिवशी, मुवमेंटमुळे झालेली एनर्जी ती वाढते.
दुसरा सरफेस एरिया, एखाद्या दगडाला पाण्यामध्ये विरघळवलं, मिठाचा खडा पाण्यात टाकला, मिठाची आपली पावडर जी असते ती पाण्यात टाकली, कोणती आधी विरघळेल? पावडर. मिठाची पावडर. पावडर. मिठाची पावडर. मिठाची पावडर मध्ये surface area जास्त आहे. बरोबर, त्या मिठामध्ये सरफेस एरिया जास्त आहे. म्हणजेच काय आहे की त्याला जास्त एक्सपोजर आहे वरच्या पाण्याचं, म्हणून ते लवकर विरघळेल. पण त्या दगडामध्ये काय, जेवढा वरचा पृष्ठभाग आहे तेवढाच पाण्याला एक्सपोजर देतोय, म्हणजेच काय, हळूहळू हळूहळू विरघळेल. तिसरं आहे कॅटलिस्ट. कॅटलिस्ट समजून घेण्याकरता मी तुम्हाला चांगलं सोपं डेली लाईफ मधलं उदाहरण देते. आपल्या घरामध्ये, आपल्या रूम मध्ये खूप पसारा असतो, सामान असतो, वया पुस्तकं असतात, कपडे पडलेले असतात, काय काय आणखीन आणलेलं सामान असतं. आपल्याला आवरायला सांगितलेलं असतं, आपण आपला होमवर्क करतो, काहीतरी करत असतो, आणि आपल्याला 2-3दा कोणतरी सांगून जातो रूम आवर, रूम आवर, रूम आवर, आणि आपण हो हो म्हणतो आणि दुसऱ्याच कामाला. पण जेव्हा आई दाराच्या बाहेर येऊन उभी राहते, आई काहीच बोलत नाही, नुसती बघते आपल्याला. भरभर कामं होतात की नाही आपली, कपडे कपड्यांच्या ठिकाणी, वयांच्या ठिकाणी, सामान सामानाच्या ठिकाणी जाते की नाही. आई काम करते का? आई काही बोलते का? तरी काम होतं की नाही फास्ट. असे जे काही पदार्थ केमिकल रिएक्शन मध्ये येतात त्याला कॅटलिस्ट म्हणतात. ते स्वतः अभिक्रिया करत नाही, ते नुसते असतात, त्यांच्या असण्यामुळे रिएक्शन फास्ट होते. असे असतात कॅटलिस्ट, त्याच्यामुळे आपल्या रिएक्शनचा दर वाढतो. आणि मग काय, जसं आपण मगाशी म्हणालो की तुम्हाला दगड आणि पावडर ह्या दोघांना टाकून बघायचं, आधी कोण विरघळतं. ट्राय दिस, आपल्याला रेस करायला सांगितलं, तर ही रेस आपल्याला माहितीये कोण जिंकेल. पावडर. व्हेरी गुड. पावडर. आणि आता पावडर. बरं, पावडर. टेम्परेचर सरफेस एरिया कॅटलिस्ट. हाऊ शुड वी ट्रीट द स्टॉक्स? हाऊ कॅन वी ट्रॅप नॅचरल हीट? व्हॉट नॅचरल मायक्रोब्स ऑर डंग कॅन बी यूज? आपल्याला काय करायला सांगितलं? आपण फार्मर होतात, आपल्याला असं शेत डेव्हलप करायचं आपलं. Farmers often burn leftover agricultural waste because it rots too slowly in the field, delaying the next plant. आपल्या शेतामध्ये खूप कचरा झालाय, म्हणजे शेतीचाच कचरा झाला, त्याला आपण जाळून टाकतो, कारण की त्याला डिकम्पोज व्हायला वेळ लागतो. मग त्याच्यासाठी आपण काय करतोय, नाही मॅडम. टाकलं काय नाही, काय काही लोक करतात ना, आमच्या शेजारी पण. मॅडम, पण आम्ही नाही टाकत घालून. पण तुमच्याबद्दल नाही सांगितलं, इथे जनरल सांगितलंय शेतकऱ्यांबद्दल. तुम्ही करणार नसाल चांगली नाही गोष्ट. मॅडम, आमच्या गावाला नाहीत करत असं. पण खूप ठिकाणी आमच्या इथे डोंगरावरती पण आता उन्हाळा आलाय, सगळी वाळलेली अशी सगळी गवतं असतात, सगळी पेटवतात. मग ते सगळी अनावश्यक सगळं जे असतं ते जळून जातं, आणि मग पाऊस आला की परत नव्याने सगळं उगवतं. हो जाळतात मॅडम. आमच्याकडे ते हाताने काढतात. हा, मग हो काढल्यानंतर जाळतात मॅडम डोंगर. पुढे काय करतात काढून? मॅडम ते काढलं आमच्या इथे डायरेक्ट की डोंगर जाळतात. मॅडम, मग ते काढलं ना सुकलेले गवत, ते पुन्हा मग आमच्या घरी नेतात, किंवा घरी नेतात ते कणगी असते ना मॅम, त्याच्या असं पसरवतात आणि त्याच्यात आंब्याला आडी करण्यासाठी टाकतात. तुम्ही रियूज करता, तो काही भाग नाही. पण असं खूप असं गवत असेल, खूप असं तण उगवलेलं असतं, किंवा असं खूप एक्स्ट्राचं गवत असतं, म्हणजे धान्य काढलं आणि खालचा उरलेला त्याचा जो काही चोथा आहे त्याला खूप ठिकाणी जाळून टाकतात. त्यात काही चुकीचं नाहीये, ते लवकर क्लीन होऊन जातं. मग ते ती माती तुम्ही जातात. आणि दुसरं आहे युझिंग द इन्व्हिजिबल लॉज ऑफ केमिस्ट्री. मशागत, शाबाश. हाऊ कॅन वी मेक द वेस्ट रोट ट्वाइस ऍज फास्ट विदाउट युजिंग? पण आपल्याला त्याला जाळायचं नाहीये, पण त्यातनं आपल्याला खत बनवायचं. तर आपण काय करू शकतो, त्याला जमा करायचं, कंपोस्टचे खड्डे असतात ना त्याच्यात टाकायचं, माती टाकायची, त्याच्यात गांडूळ बिंडूळ टाकायचं, परत माती टाकायची, असं सगळं करून त्याला आपण खड्ड्यामध्ये टाकून त्याचं खत बनवू शकतो की नाही? हा, तर ती बरोबर ना? येस. टाकू शकतो. बरोबर. तर हे असं अनेक ठिकाणी केलं जातं. तर आपल्याला काय करायचंय, आपल्या आजूबाजूच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, रस्टेड सिकल बॉन्ड्स ब्रेक अँड फॉर्म न्यू सबस्टन्सेस. म्हणजेच काय, आपण ते लोखंडाचा विळा बघितला होता, त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसलं, नैसर्गिक बदल, तो पण केमिकल बदल आणि परमनंट बदल. बरोबर, त्याच्यामध्ये पूर्ण बदल झाला. दुसरं आपण काय बघितलं, चुना आणि पाणी, ते गरम झालं होतं,
मटका आणि त्यातलं आतलं पाणी ते थंड झालं होतं. ह्याच्यामध्ये काय झालं होतं, एनर्जी घेणं किंवा एनर्जी देणं, एंडोथर्मिक एक्झोथर्मिक ह्या दोन गोष्टी. आणि एखाद्या रिएक्शनचा स्पीड आपण कसा वाढवतो, त्याच्यामध्ये टेम्परेचर वाढवतो किंवा त्याचा सरफेस एरिया वाढवतो किंवा त्याच्यामध्ये आपण एखादा कॅटलिस्ट टाकतो. जेव्हा आपण डिकम्पोजिशन करतो एखाद्या शेताबितातल्या सामानाचं, त्याच्यामध्ये आपण वरनं टाकतो ना थोडंसं कंपोस्ट टाकतो, काही गांडूळ खत टाकतो, त्याच्यामुळे ते फास्ट होतं. नवीन कचरा पण डायरेक्ट टाकलं की ते फास्ट होतं. बरोबर. अशा 3 गोष्टींमधनं आपल्याला आपल्या आजूबाजूला होणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करता येतो, केमिकल रिएक्शनला अभ्यासता येतं. तर ह्याचा अर्थ असा काय आहे, आपल्या आजूबाजूला होणाऱ्या सगळ्या गोष्टी बघा, विचार करा, असं का होत असेल, ह्याचे प्रश्न तुमच्या डोक्यात येत असेल ते लिहून काढा आणि त्याच्यावरती अभ्यासाला सुरुवात करा. बिकॉज यू आर ऑलरेडी अ सायंटिस्ट, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की सगळं काय चालेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आज आपलं लेक्चर आपण इकडे थांबवूया आणि पुढच्या वेळेला उद्या एक नवा धडा घेऊ. ठीक आहे. थँक्यू. बाय मॅम. बाय मॅम, कालच्या क्लासची रेकॉर्डिंग आहे.